बॉलिवूड स्टार, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत रौप्य महोत्सवी पुणे फेस्टिवलचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. हेमा मालिनी यांची गणेश वंदना, लेझर शो, नृत्य, बॉलिवूड स्टारची उपस्थिती अशा विविध कार्यक्रमांनी पुणे फेस्टिवलचा उद्घाटन समारंभ रंगला. खासदार सुरेश कलमाडी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार उदयनराजे भोसले, महाराष्ट्र बँकेचे चेअरमन नरेंद्र सिंग, उद्योजक राहुल बजाज, संयोजक कृष्णकांत कुदळे, उपमहापौर बंडू गायकवाड तसेच हेमा मालिनी, ईशा देओल, सुनील शेट्टी, कंगना राणावत, डिंपल कापाडिया, समीरा रेड्डी अशा आदी सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होत्या. यावेळी पुणे फेस्टिवल अवॉर्ड्सचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे प्रतापराव उर्फ तात्या गोडसे यांच्या स्मृतीनिमित्तचा जय गणेश पुरस्कारही प्रदान करण्यात आला. यावेळी कलमाडी म्हणाले, पुण्याचा लौकिक कमी होईल असे काही करणार नाही. येत्या 2-3 महिन्यात ते स्पष्ट होईल असे सांगत सुरेश कलमाडी यांनी जोरदार कमबॅक करणार असल्याचे सुतोवाच केले. कोणताही महोत्सव सुरू करणे सोपे असते, मात्र 25 वर्षे तो यशस्वीपणे चालवणे अत्यंत अवघड आहे. देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीच हा महोत्सव सुरू करण्यात आला. त्यानंतर फिल्म फेस्टिवल, पुणे मॅरेथॉन याद्वारे पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले. युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही देशाची कामगिरी उंचावली होती. या सर्वांमुळे शहराचा लौकिक वाढत आहे. खासदार म्हणूनही मी जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत विशेष निधी शहरासाठी खेचून आणला आहे. त्याद्वारे शहराचा विकास करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. कलमाडींची इटलीचे राजदूत डॅनियल यांच्यासोबत विमानात भेट झाली. त्यावेळी कलमाडींनी डॅनियल यांना पुणे फेस्टिवलचे आमंत्रण दिले. हा धागा पकडत कलमाडी यांनी, मी डॅनियल यांना आमंत्रण देण्यासाठी दूतावासात तसेच त्यांच्या घरी गेलो नव्हतो, तर त्यांना 35,000 फूट उंचीवर आमंत्रण दिले असल्याचे सांगितले. इटलीच्या अँबॅसेडर आणण्यासाठी मी त्यांच्या एम्बेसीला गेलो नव्हतो, त्यांच्या घरी गेलो नव्हतो. ते मला दिल्ली ते पुणे विमानामध्ये मला भेटले आणि 35,000 फूटवर त्यांना मी आमंत्रण दिलं आणि त्यांनी ताबडतोब स्वीकारलं. प्रथम मी श्री गणराज वंदन करतो. संस्कृती, नाट्य, कला, गायन, वादन, क्रीडा याची संगम हे पुणे फेस्टिवलमध्ये होत असते. आणि ह्या वर्षी महत्त्व म्हणजे हे रौप्य महोत्सव वर्ष आहे, सिल्वर जुबली इयर आहे. फेस्टिवल चालू करणं सोपं आहे, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष करणे सोपं आहे, बट 25 वर्ष करणे फार अवघड गोष्ट आहे. पण तुम्ही सगळ्यांनी साथ दिले आणि पुढच्या 25 वर्षासुद्धा तुम्ही साथ द्या, त्याबद्दल मला शंका नाही. सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली होती. त्याच पुण्यामध्ये बरोबर 15 वर्ष अगोदर म्हणजे 1989 मध्ये पुणे फेस्टिवल सुरुवात झाली आणि त्यावेळी मी महाराष्ट्र प्रदेश MTDC महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं मी अध्यक्ष होतो आणि म्हणलं पुण्यात आपल्याला सर्व पर्यटक आणायचे, फॉरेन पर्यटक आणायचे, पुण्याला विशेष स्थान आपल्याला जगात द्यायचं आहे. त्याकरता आम्ही पुणे फेस्टिवलचं आयोजन केलं होतं आणि पुणेकरांनी भरपूर साथ दिली आहे. पहिलं पुणे फेस्टिवल आठवण येते मला. तेव्हा पहिलं टुरिझम मिनिस्टर शिवराज पाटील त्यांनी उद्घाटन केलं होतं आणि तेव्हा मला आठवतं ह्या जागेवर एक स्टेज होता आणि आता पुणे महानगरपालिकेने हे गणेश कला क्रीडा मंदिर केलेलं आहे. हे 1000 सीटर आहे, म्हणजे संबंधित एशिया खंडमध्ये अशी ओपन हे सीटिंगचं 1000 सीटिंगचं कुठे नसावं. तर हे गणेश कला क्रीडाला आपल्याला मिळतं आहे, ते चांगली गोष्ट आहे. पुणे फेस्टिवल हा 25 वर्ष दिमागात आम्ही सादर करत आहोत. हे सारे श्रेय हजारो कलाकार, पुणे फेस्टिवलचे सहकारी, शेकडो कार्यकर्ते आणि मुख्य म्हणजे रसिक पुणेकरांनी मी ह्या सर्वांना श्रेय देतोय. थँक्यू पुणेकर. मी येथे आवर्जून सांगू इच्छितो
आपल्या या पुण्यात मला खूप काही दिलं आहे. पुण्यात मला खूप मिळालेलं आहे. 10 वर्ष मी खासदार आहे इकडचा. लोकसभेत, राज्यसभेत मी खासदार आहे. आणि बाळेवाडी येथील एक शिवछत्रपती क्रीडा नगरी तुला बांधण्यात आलं. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ह्याचा 27 वर्ष पूर्ण झाले. आणि हे फेस्टिवलचं, गणेश फेस्टिवलचं आपलं 25 वर्ष आज पूर्ण होत आहे. आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, शनिवारवाडा डान्स फेस्टिवल हे सर्व चालू झाले. राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा पुण्यामध्ये सर्व 71 कॉमनवेल्थ कंट्रीज आले होते आणि उत्तम झालं. आणि सर्वपेक्षा जास्त पदकं भारताला मिळालं. पुण्याचं नाव उंच करीत राहिलो. पण पुण्याचं लौकिक कमी होईल असे कोणतेही कृत्य माझ्या हातून होणार नाही हे मी सांगतो. हे तुम्हाला पुढच्या 2-3 महिन्यात कळेल की तसं काही घडलं नाही. मी पुण्याचा खासदार म्हणून केंद्र सरकारचं विशेष आभार मानतो. पुणे ग्लोबल सिटी होत असताना सुविधा जवाहरलाल नेहरू योजना खाली मिळत आपल्याला. आणि मला 2,500 कोटी रुपये याकरता मिळालेले आहे. अजून कुठलाही खासदार आपल्या शहराकरता इतका पैसा घेतला नाही. आम्ही खेचून घेतलेला आहे पुण्याचा विकासासाठी. आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या आशीर्वादाने लाभलेला हा महोत्सव. कधी आम्ही सरकारी मदत मागितली नाही. भुजबळ म्हणाले, लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती चौकात आणून सामाजिक आणि राजकीय ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला, तर पुणे फेस्टिवलने गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. एखादा उपक्रम 25 वर्षे कार्यरत ठेवणे सोपे काम नाही. त्याची उत्तरोत्तर उंची वाढवत नेणे कठीण असते. यावेळी अनेक अडचणी येतात. त्यावेळी शो मस्ट गो ऑन म्हणत काम करावे लागते. परंतु या फेस्टिवलकडे पाहता शो इज गोइंग ऑन असे म्हणावे लागेल. इटलीचे राजदूत डॅनियल यांनी मराठीत नमस्कार असे म्हणत उपस्थितांशी संवाद साधला. भाषणाचा समारोप करताना त्यांनी गणपती बाप्पा मोरया असा जयघोष केल्याने उपस्थितांनी त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली. डॅनियल म्हणाले, भारतात येण्यापूर्वी मी पुणे फेस्टिवलबद्दल ऐकले होते. हा फेस्टिवल खरेच एक चांगला उपक्रम आहे. मला पुढच्या वर्षी पुन्हा निमंत्रण केले गेले तर ती माझ्यासाठी खास बाब असेल. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी फेस्टिवल मागील 24 वर्षे सर्वांच्या सहकार्यातून वाटचाल करत असल्याचे सांगत भविष्यकाळात यामुळे शहराची वेगळी ओळख निर्माण होईल असे सांगितले.